नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा MSBT नोट्स अँड इन्फो या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला 85% कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती कॉलेजेस आहेत, त्यांचे कट ऑफ किती आहेत आणि कोणती ब्रँच निवडावी. पण मित्रांनो, आता गोष्ट पुढे गेली आहे. कारण 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने DAC ॲडमिशनमध्ये मोठे बदल केले आहेत. आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओत मी तुम्हाला नवीन नियम, नवीन प्रक्रिया आणि काही अत्यंत महत्त्वाच्या तारखा सांगणार आहे, ज्या तुमचं ॲडमिशन वाचवू शकतात. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना वाटतं, माझे मार्क्स कमी आहेत, कदाचित मला चांगलं कॉलेज मिळणार नाही, किंवा प्रेफरन्स लिस्ट कशी भरू, किंवा जर काही चुकीचं झालं तर पुढे काय करायचं. मित्रांनो, हे सगळे प्रश्न अगदी योग्य आहेत, कारण हे फक्त कॉलेज मिळवण्याचं प्रकरण नाही आहे. ही तुमच्या पुढच्या 3 वर्षांची आणि तुमच्या पुढच्या करिअरची दिशा ठरवणारी मोठी गोष्ट आहे. एक चुकीचा निर्णय तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजपासून किंवा ब्रँचपासून दूर नेऊ शकतो. आणि या वर्षीचं ॲडमिशन अजून महत्त्वाचं झालंय, कारण यावर्षी काही मोठे बदल झालेत. यावर्षीपर्यंत डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फक्त 3 कॅप राऊंड असायचे, पण यावर्षीपासून सरकारने एक 4था कॅप राऊंड जाहीर केलाय. याचा अर्थ, जर पहिल्या 3 राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन नाही झालं तर अजून एक संधी तुम्हाला मिळू शकते. पण लक्षात ठेवा, 4थ्या राऊंडमध्ये सीट्स कमी असू शकतात, त्यामुळे तुमचं प्लॅनिंग आधीच करायला हवं. दुसरा मोठा बदल म्हणजे ऑटो फ्रीजिंग सिस्टीम. यावर्षीपासून लागू झालंय. याचा अर्थ, जर तुम्हाला एखाद्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही काही ॲक्शन घेतली नाही, म्हणजे ना फ्रीज केलं, ना फ्लोट केलं, ना ॲक्सेप्ट केलं, तर सिस्टीम तुमचं अलॉट झालेलं कॉलेज आपोआप फ्रीज करेल आणि तुमच्याकडून पुढच्या राऊंडमध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला अजून चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर वेळेत डिसिजन घ्या, नाहीतर सिस्टीम तुमचं कंट्रोल तुमच्याकडून काढून घेईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स पोर्टल, म्हणजे ABC पोर्टल. या वर्षीपासून मॅन्डेटरी केलं आहे. कॉलेज अलॉट झाल्यानंतर आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म झाल्यावर 8 दिवसांच्या आत तुम्हाला ABC पोर्टलवर नोंदणी करून तुमची ABC ID तयार करावी लागेल आणि कॉलेजला जावी लागेल. ही नोंदणी केली नाही तर DTE तुमचं फायनल ॲडमिशन अप्रूव्ह करणार नाही. म्हणजे कॉलेज अलॉट झालं आणि ॲडमिशन घेतलं तरी ABC पोर्टलवर नोंदणी केली नाही तर तुमचं ॲडमिशन अडकेले, आणि हे खूप गंभीर आहे. रिफंड पॉलिसीसुद्धा यावर्षी बदलती आहे. जर तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि कट ऑफ डेटच्या आत केलं तर प्रोसेसिंग फीज वगळता पूर्ण पैसे परत मिळतील. पण कट ऑफ डेट नंतर ॲडमिशन कॅन्सल केलं तर पैसे परत मिळणार नाहीत. म्हणून जोपर्यंत तुमचा निर्णय पक्का नाही तोपर्यंत फायनल ॲक्सेप्ट करू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तारखा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोडची सुरुवात 20 जून 2025 पासून झाली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची तारीख 2 जुलै 2025 आहे. 4 जुलै 2025 रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. 5 जुलै ते 7 जुलै 2025 दरम्यान ग्रीव्हन्स प्रोसेस असणार आहे, म्हणजे जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये काही चूक असेल तर त्यावेळी सुधारणा करता येते. 9 जुलै 2025 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. या सगळ्या तारखा प्रोव्हिजनल आहेत, त्यामुळे DTEच्या वेबसाईटवर सतत चेक करत राहा. मित्रांनो, कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, जिथे सगळे विद्यार्थी ऑनलाईन पोर्टलवर आपली कॉलेज प्रेफरन्स आणि ब्रँच प्रेफरन्स भरतात. सिस्टेम तुमच्या मेरिटनुसार कॉलेज अलॉट करतं, आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की प्रेफरन्स भरताना खूप विचार करावा लागतो. खूप विद्यार्थी मोठ्या नामावर जाऊन कॉलेज प्रेफरन्स भरतात, पण त्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे बघत नाहीत. काही जण ब्रांच निवडताना आपली आवड, फ्युचर्स खूप आणि प्लेसमेंट पाहत नाहीत, आणि म्हणून मग ॲडमिशन झालं तरी मनासारखं राहत नाही. CS, IT आणि AI या तीनही ब्रांचेस एकसारख्या वाटतात, पण त्या तीनही ब्रांचेस वेगळ्या आहेत. CS म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, यात फील्ड वर्क जास्ती असतो आणि गव्हर्नमेंट जॉबचा स्कोप चांगला आहे. IT मध्ये सॉफ्टवेअर कोडिंग आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या संधी आहेत. आणि AI हे फ्युचरिस्टिक फील्ड आहे, ज्यात रिस्क पण आहे, पण मोठा ग्रोथ पोटेन्शियलसुद्धा आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे मार्क्स 82 ते 85% दरम्यान असतील तर RC पाटील, DY पाटील ताळेगाव, झील नरहे, ब्रह्मा व्हॅली, KC कॉलेज ठाणे या कॉलेजेस चांगले पर्याय असू शकतात. पण फक्त नावं पाहून डिसिजन घेऊ नका. त्या कॉलेजचा रिझल्ट, फॅकल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लेसमेंट नीट पहा. DTE पोर्टलवर फॉर्म भरताना कट ऑफ आणि तुमच्या कॅटेगरीनुसार विचार करा. तुमची जात, NCL सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ABC ID हे सगळं तयार ठेवा, आणि फॉर्म सेव्ह केल्यानंतर ते कन्फर्म करणं विसरू नका. प्रत्येक कॅप राऊंड नंतर तुम्हाला 3 पर्याय दिले जातात: फ्रीज, फ्लोट आणि ॲक्सेप्ट.
जर कॉलेज आवडलं असेल आणि तिथेच पुढची 3 वर्ष राहायचं असेल तर फ्रीज करा. अजून एखादं चांगलं कॉलेज मिळेल असं वाटत असेल तर फ्लोट करा. आणि एकदा फायनल ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲक्सेप्ट करा. आणि जर यापैकी काहीच सिलेक्ट केलं नाही तर सिस्टीम ऑटो फ्रीजिंग लागू करेल. हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ॲडमिशन ही रेस नाही, ही एक केअरफुली प्लॅन जर्नी आहे. जास्त कॉलेजेस भरल्याने काही होत नाही. योग्य कॉलेजेस भरलेत का हे महत्त्वाचं आहे. आणि यावर्षी एक राऊंड जास्ती असला तरी चुकीचा डिसिजन पुन्हा सुधारता येत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं प्लॅनिंग आधी तयार करा. प्रेफरन्सेस एका रात्रीत भरू नका. तुमचे मार्क्स, तुमची आवडती ब्रांच आणि कॉलेजचं लोकेशन ह्या सगळ्याचा विचार करा. जर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये विचारा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅब राऊंडनंतर काय करायचं आणि इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन कशी करायचे हे सुद्धा पाहणार आहोत. धन्यवाद आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक तुमच्या DSC ॲडमिशनसाठी.